आरोग्यासाठी उभारलेली ओपन जिम आता बनली धोक्याची जागा। अमरावतीच्या रहाटगाव परिसरात नागरिकांकरिता तयार करण्यात आलेली ओपन जिम आज पूर्णपणे मोडकळीस आल्याचं चित्र समोर आलं आहे। तुटलेली उपकरणं, कोसळलेला हाय मास्ट खांब आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। नागरिकांच्या आरोग्याकरिता लाखो रुपये खर्च करून ही सुविधा उभारण्यात आली होती। पूर्वी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस या उद्यानात मोठ्या प्रमाणात नागरिक व्यायामासाठी येत होते, मात्र आता जिममधील अनेक उपकरणं तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत, तर काही साहित्य पूर्णपणे निकामी झाले आहेत। यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना व्यायामापासून वंचित राहावं लागतंय। विशेष म्हणजे उद्यान परिसरातील हायमास दिव्याचा मोठा खांब देखील कोसळलेल्या अवस्थेत पडून असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सायंकाळच्या वेळेस अंधार आणि असुरक्षिततेमुळे नागरिकांनी उद्यानात जाणं कमी केलं असल्याचं स्थानिक सांगत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। तुटलेली उपकरणं दुरुस्त करावीत, कोसळलेला हाय मास तातडीने हटवावा आणि उद्यानाची नियमित देखभाल करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सार्वजनिक सुविधांची अशी दुरावस्था होत असल्याने मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आता तरी प्रशासन जागं होणार का? रहाटगावकरांना पुन्हा सुरक्षित ओपन जिम मिळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।